जयंत येलुलकर आणि नगरचं सांस्कृतिक वैभव यांचं नातं अतूट आहे. क्रिकेटच्या माध्यमातून क्रीडा जगतात रमलेले इंजिनियर जयंत येलुलकर सांस्कृतिक क्षेत्राच्या माध्यमातून कल्चरल अँड सोशल इंजिनिअरिंगमध्ये अधिक प्रसिद्ध झाले. आपल्या नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी फुलराणी वाडिया पार्क क्रीडा संकुलाचं नूतनीकरण, बाळासाहेब देशपांडे उद्यान सुशोभीकरण असे मोठे प्रकल्प मार्गी लावले. सोबत साविडी येथील क्रीडा संकुलाची बांधणी त्या कार्यकाळात झाली. आता महानगरपालिकेच्या कार्यकाळात हे संकुल पाडून त्या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेचं भव्य असं नाट्यसंकुल उभारण्यात येत आहे. पण गेल्या अनेक वर्षापासून ही वास्तू भग्न अवस्थेत आहे, अर्धवट स्थितीत आहे. नगरचा डेक्कन समजल्या जाणाऱ्या सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील हे बेवारस पडलेलं संकुल पाहून येलुलकर सदैव दुःखी होतात आणि आपण नगरसेवक झालो की लगेचच आपल्याच मतदारसंघात, आपल्याच प्रभागात असलेलं हे नाट्यसंकुल अगोदर बांधायला घेण्यासाठी तन मन धनानं आपण प्रयत्न करणार असे ते सांगतायत. या निवडणुकीच्या माध्यमातून नगरला हे नाट्यसंकुल पुन्हा मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नमस्कार. अहिल्यानगर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आता लवकरच या 15 जानेवारीला होत आहे. खरं तर हे जे नाट्यसंकुल आहे हे आमच्या या अहिल्यानगरचं खऱ्या अर्थानं सांस्कृतिक केंद्र म्हणावं लागेल. ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या या अहिल्यानगरमध्ये उत्तम असं सांस्कृतिक वातावरण असावं आणि सांस्कृतिक वातावरण असेल तरच कोणतेही शहर आरोग्यदायी होत असतं. मी अहमदनगर नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस नगरसेवक सांस्कृतिक आणि क्रीडा समितीचा चेअरमन होतो, सभापती होतो, त्यावेळेस या नाट्यसंकुलासंबंधी पहिली बैठक झाली होती आणि आज जवळजवळ 22 वर्ष आली. नाट्यसंकुलाचं काम अजूनही अर्धवट आहे. खरं तर या शहरातील हजारो सांस्कृतिक रसिक, नाट्यरसिक या संकुलाची खूप आतुरतेने वाट पाहतात आणि जर महानगरपालिकेचा या शहराला जर चेहरा असेल तर या महानगरपालिकेमध्ये अशा वेगवेगळ्या सुविधा इथे निर्माण झाल्या पाहिजे. ही प्रत्येक शहरवासियांची भूमिका असते, महानगरपालिकेचं कर्तव्य असतं. परंतु मला असं वाईट वाटतं की 25 वर्ष झाले तरीही हे नाट्यसंकुल अर्धवट अवस्थेत आहे. खरं दुर्दैवाची गोष्ट आहे. कदाचित काही प्रश्नही असतील, परंतु नाट्यसंकुल हे शहराचा खऱ्या अर्थानं तो सांस्कृतिक चेहरा असतो आणि या शहरातील रसिक या संकुलाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मी या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे पुन्हा. आणि खरं तर सांस्कृतिक आणि साहित्य नाट्य क्षेत्रात आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. शहर विकासासाठी मनापासून काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि या शहरावर खरं तर या शहराच्या अंगाखांद्यावर खेळूनच आम्ही लहानाचे मोठे झालो आहोत. म्हणून या शहरावर आमचं मनस्वी प्रेम आहे. मी तुम्हाला मनापासून या ठिकाणी खात्री देतो की हा सगळा परिसर आत्ता मी ज्या ठिकाणी निवडणुकीला उभा आहे सावेडी उपनगर, तो याच परिसरात येतो. माझी अशी इच्छा आहे, माझं स्वप्न आहे की लवकरात लवकर या नाट्यसंकुलाची निर्मिती व्हावी आणि मी नक्कीच या शहर विकासाबरोबर प्रभागाच्या अनेक सोयीसुविधा उपलब्ध करण्याबरोबरच या नाट्यसंकुलासाठी पाठपुरावा करेल. लवकरात लवकर हे इथल्या नाट्यरसिकांचं, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या रसिकांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं. जशी आमच्या नगरकरांबरोबर माझीही अशी इच्छा आहे आणि मी यासाठी पाठपुरावा करून लवकरात लवकर हे नाट्यसंकुल कसं होईल, उत्तम होईल, दर्जेदार होईल याचा मी पाठपुरावा करेल अशी मी सगळ्यांना ग्वाही देतो. आणि नाट्यसंकुल असणं सांस्कृतिक केंद्राचं एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे. आपल्या या महानगरामध्ये संकुल नसावं ही तितकीशी फार चांगली गोष्ट नाही. म्हणून नाट्यसंकुलासाठी मी प्रयत्न करेल आणि यांना या आमच्या सगळ्या नगरवासियांना, रसिक नगरवासियांना या आनंदाची भेट देईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर.